नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री महालक्ष्मी या चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा खूप सारे संकटे येत आहे. तुमचे कोणतेच केलेली पूजा पाठचं फळ तुम्हाला भेटत नाही. तर अशा काही चुका असतात ज्या सकाळी उठल्या उठल्या तुम्ही करत असता आणि त्यामुळे तुमचं पूर्ण दिवस खराब जात असतो किंवा तुमच्या घरामध्ये सतत नैराश्य किंवा नकारात्मकता पसरत असते. सतत घरात भांडणं होणं, कोणतंही काम वेळेवर न होणं किंवा घरात प्रत्येकाची चिडचिड होत राहणं, अशा गोष्टी घडत असतात. तर मित्रांनो, यासाठी काही चुका आहेत ज्या तुमच्या हातून घडत असतात आणि त्या चुका होऊ नयेत यासाठी मी आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत लिहा आणि माता लक्ष्मीसाठी आपल्या कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. जर तुम्ही खऱ्या मनाने जर माता लक्ष्मीला तुम्हाला हवी आहे तर कमेंटमध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. तर अशा काही गोष्टी आहेत ज्या सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला करायच्या नसतात. हिंदू धर्मामध्ये हिंदू शास्त्राला खूप महत्त्व आहे. शास्त्रात ज्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत त्या गोष्टींनासुद्धा खूप महत्त्व आहे आणि त्या जर गोष्टींचं आपण पालन केलं तर आपलं जीवन हे खूप सुखी आणि संपन्न होणार आहे. समृद्धी आपल्या घरात भरभराटी होणार आहे. तर चला बघूया अशा कोणत्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला योग्य दिशेला पाय करूनच उठायचं आहे. तुम्हाला पूर्वे दिशेलाच पाय करून उठायचं आहे किंवा पूर्व पश्चिम असं तुम्हाला झोपायचं असतं. दक्षिण उत्तर असं झोपणं हे चुकीचं आहे, कारण दक्षिण हे आपल्या पितरांची म्हणजे मृत्यूची दिशा असते. त्यामुळे कधीही झोपताना पूर्व पश्चिम तुम्हाला झोपायचं आहे. त्यानंतर सकाळी उठल्या उठल्या कचरा आणि झाडू बघणं हे खूप दरिद्रीचं लक्षण आहे. त्यामुळे उठल्या उठल्या सकाळी तुम्हाला माता लक्ष्मी असेल, तुमच्या घरामध्ये जो कोणताही भगवंताचा फोटो असेल त्याचं तुम्हाला दर्शन करायचं आहे. उठल्या उठल्या तुम्हाला सकाळी झाडू किंवा कचऱ्याचं दर्शन तुम्हाला करायचं नाही. त्यानंतर काही लोकांचं असं असतं की उठल्यानंतर ते सर्वप्रथम आरशामध्ये बघत असतात. हे सुद्धा साफ चुकीचं आहे. शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे की उठल्या उठल्या आपलं जो काही फेस आहे, तोंड आहे, त्या आरशामध्ये पाहणं हे खूप चुकीचं आहे. त्यामुळे नकारात्मकता निर्माण होत असते आणि माता राणी ही आपल्यावरती रुष्ट होत असते. त्यामुळे मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आरशामध्ये पाहायचं नाही. तर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला आपल्या जे आपले स्वामी भक्त असेल त्यांनी स्वामींसाठी किंवा जो कोणी आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करत असेल त्या इष्टदेवतेला हात जोडून डोळे झाकून त्याचं डोळ्यासमोर दृश्य आणायचं आहे आणि त्यांना नमस्कार करायचा आहे. तर त्यानंतर असं आहे की उठल्या उठल्या जर तुमच्या दरवाजावरती जर दूध दही मागायला कोणी आलं तर त्याला या गोष्टी तुम्ही नाही दिल्या पाहिजेत, कारण उठल्या उठल्या अशा गोष्टी आपल्या घराच्या बाहेर जातात. दूध दही यामध्ये साक्षात माता लक्ष्मी वसलेली असते. त्यामुळे अशा गोष्टी तुम्हाला सकाळी कोणाला देणं म्हणजे आर्थिक हानी कुठेतरी होणार आहे, हे त्याचं लक्षण आहे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम आपल्या नित्याची जी देवपूजा आहे ती करायची आहे. त्यानंतर थोडासा वेळ आपल्यासाठी द्यायचा आहे. लगेच तुम्हाला कामाला लागायचं नाही, कारण असं केल्यामुळे आपल्याला मानसिक तणाव येऊ शकतो किंवा आपल्या शरीरावरती तणाव येऊ शकतो. त्यामुळे थोडासा एक्सरसाइज असेल किंवा योगा असेल, अशा गोष्टी तुम्हाला स्वतःसाठी केल्या पाहिजे. त्यामुळे सुद्धा आपलं मन, आपलं शरीर हे प्रसन्न आणि सुदृढ राहत असतं. तुम्ही उठल्यानंतर बाहेर फ्रेश फिरायला गेलं पाहिजे. 5-10 मिनटं वॉकिंग करून आल्यानंतर तुम्हाला बाकीची कामं ही करायची आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला उठल्या उठल्या किचनमध्ये जाऊन जी शिळी भांडी पडलेली असतात किंवा जी खरकाटी भांडी असतात, अशी भांडी देखील तुम्हाला बघायची नाहीत किंवा अशी भांडी धुवायची नाहीत. जर तुम्ही उठल्या उठल्या खरकाटी भांडी धुवत बसत असाल किंवा अशी भांडी बघत जरी असाल तरी ही तुमची दरिद्रतेची लक्षणं आहेत. यापासून तुम्ही सावध राहिलं पाहिजे, कारण अशा व्यक्तीवरती माता लक्ष्मी ही कधीच प्रसन्न राहत नाही, जो रात्री झोपायच्या आधी आपलं किचन साफसुथरं करत नाही. कारण उठल्यानंतर तुम्हाला चांगल्या गोष्टी बघायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या दिवसाची सुरुवात ही चांगली होणार आहे. जर तुम्ही उठल्या उठल्या जर किचनमध्ये तुमचा राडा पडलेला असेल किंवा खरकाटी भांडी पडलेली असेल तर तुमचा दिवससुद्धा तसाच घाणेरड्यासारखा जाणार आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो, कितीही लेट होत्यात पण तुमची जी काही किचनची साफसफाई आहे ती तुम्हाला करूनच झोपायची आहे. कारण आपण ज्या घरामध्ये खात असतो किंवा आपल्याला माता लक्ष्मी ही आपल्याला अन्न स्वरूपात आपल्या घरात आलेली असते, ती लक्ष्मी असते. मग ती जर आपण व्यवस्थित साफसफाई तिथे ठेवली नाही तर माता लक्ष्मी अशा घरात कधीच राहत नाही, जिथे कचरा साठलेला आहे किंवा ज्या घरामध्ये साफसफाई नसते, या घरामध्ये माता लक्ष्मी ही कधीच राहत नाही. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला उठल्यानंतर कधीही अशा भांड्यांना बघायचं देखील नाही किंवा अशी खरकाटी भांडी तुम्हाला ठेवायची देखील नाही. त्यानंतर तुम्हाला
उठल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जी आपली जननी माता आहे म्हणजे जमीन, तिला नमस्कार करायचा असतो. कारण आपण रात्री झोपतो तेव्हा आपलं जे शरीर आहे, ज्या शरीरातली ऊर्जा आहे ती समान झालेली असते आणि जमीन ही अशी असते की जी आपल्याला अन्न, पाणी, निवारा सर्व काही देत असते. ती आपली जननी माता असते. त्यामुळे तिला नमस्कार आपल्याला करायचा असतो. पूर्वज जे आहे ते सुद्धा उठल्या-उठल्या सर्वप्रथम आपल्या जननीला नमस्कार करत असतात आणि मग आपल्या कामाला सुरुवात करत असतात. तर तुम्ही सुद्धा आपल्या जननीला म्हणजेच जमिनीला नमस्कार करायचा आहे आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्ही स्नान करून आल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही तुळशी मातेला जल अर्पण करायचं आहे. त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मकताचं निर्माण होत असते आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा हा वावर खूप चांगल्या पद्धतीने राहत असतो. कुठेही अनावश्यक धन आपलं वेस्टेज जात नाही किंवा माता राणी आपल्या घरातून बाहेर जाण्याचा विचार देखील करत नाही. जेव्हा आपण रोज सकाळी नित्यनेमाने तुळशीला जल देत असतो, तुळशीला अगरबत्ती लावत असतो, त्यामुळे माता राणीसुद्धा आपल्यावरती हमेशा प्रसन्न राहत असते. त्यानंतर असं आहे की मित्रांनो, आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपली जी परछाई असते, आपली जी सावली असते किंवा आपलीच काय कोणा दुसऱ्याची देखील परछाई आपल्याला बघायची नाही. अशामुळे सुद्धा आपल्या जीवनामध्ये खूप संकटे येत राहतात किंवा आपल्या जीवनामध्ये सतत नैराश्य निर्माण होत राहतं. त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत ज्या शास्त्रामध्ये त्याचा उल्लेख आहे की या गोष्टीपासून तुम्ही लांब राहायला पाहिजे किंवा सकाळी उठल्या-उठल्या ह्या गोष्टी तुम्ही तुमच्या हातून झाल्या नाहीत पाहिजेत किंवा याची सावधगिरी तुम्हाला बाळगायची आहे. जर सकाळी उठल्या-उठल्याच जर तुम्ही कोणाची सावली बघितली किंवा स्वतःची जरी सावली बघितली तरी ते खूप अशुभ असणार आहे असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे म्हणजे सूर्योदयाच्या आधी उठायचं आहे. त्याचा प्रयत्न करायचा आहे उठायला, कारण की जो कोणी सूर्य उगवायच्या आधी उठतो ना त्याच्या घरी माता लक्ष्मीचा वास होतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि शास्त्रामध्ये असं देखील सांगितलेलं आहे की तुम्ही सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तुमचं अंगण स्वच्छ करायचं आहे. अंगणामध्ये छानशी रांगोळी काढायची आहे. तुमचं अंगण स्वच्छ तर तुमच्या घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होत असतो. घराची साफसफाईची सुरुवात ही अंगणापासून करायची असते. अंगण स्वच्छ, घर स्वच्छ तर माता लक्ष्मी तुमच्या घरात नक्कीच विराजमान होणार आणि तुमच्या घरात कोणते संकट कधी येणार नाही. दरिद्रता तुमच्या उंबऱ्याला देखील स्पर्श करणार नाही. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या स्वच्छतेवरती तुमचं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जर तुम्ही जॉबवरती जात असाल, तुम्हाला एवढा टाईम भेटत नसेल घराची साफसफाई करण्याला, तर तुम्हाला ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, आपलं किचन आहे, आपलं मंदिर आहे आणि आपला उंबरठा आहे, या 3 गोष्टी तुम्हाला नित्यनेमाने साफ करायच्या आहेत. त्यानंतर जर उठल्या-उठल्या तुम्ही जर कोणत्या पक्ष्यांची मारामारी बघत असाल किंवा भांडणं बघत असाल, तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये गेला आणि कुत्र्यांची भांडणं चाललेली आहेत, पक्ष्यांची भांडणं चाललेली आहे, हे देखील अशुभ आहे. असं जर तुम्हाला दिसलं तर त्वरित तुम्हाला घराच्या आतमध्ये जायचं आहे. अशी तुम्हाला गोष्ट कोणतीच बघायची नाही. तर अशी होती आजची माहिती. ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये एक लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये जय श्री महालक्ष्मी लिहायला विसरू नका. धन्यवाद.